मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी काल दिवसभरात घडलेल्या सर्व घडामोडी संक्षिप्त स्वरूपात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं जे नागपूर येथे आंदोलन चालू आहे त्याची कुठेतरी दखल घेऊन काल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत जे शिष्टमंडळ आहे यांची बैठक पार पडणार होती. त्या बैठकीसाठी शिष्टमंडळ गेलं सुद्धा. माननीय बालाजी पाटील चाकूरकर असतील, तुकाराम बाबा असतील आणि प्रशिक्षणार्थी हे मंत्रालयात गेले. पण जी शासकीय बैठक पार पडण्याचा शब्द माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला होता तो कुठेतरी शब्द फिरवताना दिसले. त्यांनी शासकीय बैठक लावली नाही. फक्त एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत ही चर्चा झाली. त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर स्पष्ट सांगितलं की या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यासाठी जे आर्थिक बजेट लागणार आहे ते कुठेतरी कमी असल्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच अर्थमंत्री असणारे अजित पवार हे सुद्धा कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यासाठी दिरंगाई करतायत किंवा पाय काढूपणा करतायत असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं असं माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी सांगितलं. आता यावरती बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं सुद्धा म्हणले की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना सध्या जे महानगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, त्याबरोबरच ज्या निमशासकीय संस्था असतील, मग ते एसटी महामंडळ असेल, महावितरण असेल, अशा वेगवेगळ्या निमशासकीय संस्थांमध्ये यांना आरक्षण देऊ आणि यांना तिथे घेण्याचा आपण प्रयत्न करू. मग त्यावरती बालाजी पाटील चाकूरकर आणि सर्व प्रशिक्षणार्थी जे शिष्टमंडळ तिथे गेले होते त्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांना असा प्रश्न विचारला, यामध्ये जे ट्रेनिंग शिक्षक आहेत यांना आपण कुठे रोजगार देणार आहोत. तर त्यावरती एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं की या योजनेमध्ये ट्रेनिंग शिक्षक सुद्धा आहेत आणि ते किती आहेत याचा डाटा मला द्या. त्यानंतर मग बालाजी पाटील चाकूरकर यांनी सुद्धा सांगितलं की हा डाटा आमच्याकडे कसा उपलब्ध असणार आहे. त्यांनी काल लाईव्ह मध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे जी शासकीय बैठक होण्याची संक्षिप्त स्वरूपात सांगायचं तर जी शासकीय बैठक होणार होती ती झालेली नाहीये. एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक झाली पण ती शासकीय नव्हती आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार माननीय जे तुकाराम बाबा यांनी सांगितलं की कार्यकाळात वाढ होऊ शकते. त्यासाठी जी आर्थिक तरतूद करायचं त्यांचं नियोजन चालू आहे. आता हे कधी होईल हे सांगता येत नाही. पण प्रशिक्षणार्थींनी मोठ्या संख्येने जर नागपूर येथे उपस्थित राहिलं, त्यांची जी संख्या आहे ती मोठ्या संख्येने दिसली तर नक्कीच या कार्यकाळात वाढ होऊ शकते. अद्यापही आंदोलन मागे घेतलेलं नाही. हे आंदोलन चालूच आहे. जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की काल जो प्रश्न उत्तराचा तास होता, या प्रश्न उत्तराच्या तासमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी हा 6व्या क्रमांकाचा प्रश्न होता आणि जवळपास 18 आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. पण प्रश्नोत्तराचा तास हा 1 तासाचाच असल्यामुळे कुठेतरी तो प्रश्न येईपर्यंतच तो वेळ संपला आणि तो प्रश्न म्हणजे राखीव मध्ये गेला आणि अद्यापही त्याच्यावरती तो प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला नाही. पण रात्री जे काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार आहेत ओगले यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ करावी, यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, यांच्या मानधनात वाढ करावी अशा पद्धतीचा जो मुद्दा आहे त्यांनी स्पष्टपणे या विधानसभेत मांडलेला आहे. आता आज सुद्धा जे शिवसेनेचे आमदार आहेत अब्दुल सत्तार हे सुद्धा हा प्रश्न उपस्थित करणार आहेत आणि राखीव प्रश्न ज्यावेळेस घेतील त्यावेळेस हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा नक्कीच पुन्हा एकदा चर्चेत येईल. पण यासाठी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यासाठी सर्वात मोठी जर आडकाठी कोणती असेल तर ती म्हणजे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे दोन नेते कार्यकाळात वाढ करण्यासाठी कुठेतरी निगेटिव्ह आहेत असं चित्र दिसतंय. एकनाथ शिंदे साहेब हे पहिल्यापासून पॉझिटिव्ह होते, ते पॉझिटिव्हच आहेत. त्यांनी असं सुद्धा सांगितलं की मी जर मुख्यमंत्री असतो तर यांच्या कार्यकाळात 11 महिन्याची लगेच वाढ करून दिली असती, मग बजेटचं आणि जे पुढचं जे आहे ते नंतर पाहिलं असतं. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत. पण त्यांच्या हातामध्ये सुद्धा आता काही गोष्टी नसल्यामुळे, कारण अर्थ खातं हे अजितदादांकडे आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांसोबत ह्या तीनही नेत्यांना एकत्र येऊनच ह्या विषयावरती चर्चा करावी लागणार आहे. आता कालच्या बैठक जर झाली असती तर या बैठकीमध्ये कौशल्य विभागाचे सचिव, मंत्री, अर्थमंत्री, अर्थ खात्याचे सचिव यांना सर्वांना उपस्थित राहणं बंधनकारक झालं असतं आणि मग त्यामध्ये निधीची तरतूद करून या कार्यकाळात वाढ कसा करायचा यावरती चर्चा झाली असती.
पण कार्यकाळात वाढ होईल असं बाबांकडून समजतंय की कार्यकाळात वाढ होईल. फक्त आता ह्या दोन नेत्यांना कसं तरी कन्व्हिन्स करावं लागेल आणि कार्यकाळात वाढ होईल. आंदोलन चालू आहे मोठ्या संख्येने. नागपूर येथे आंदोलनाला उपस्थित राहा. हे महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत द्यायची होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.